तर मित्रांनो आज सध्या पाहायला गेलं तर खूप सारे जे काही तरुण वर्ग आहेत किंवा इतरही जे काही शेतकरी वर्ग आहेत ते मोठ्या प्रमाणावर हा दुग्ध व्यवसाय करत आहेत. तर साधारण आज पाहायला गेलं तर आपल्याकडे साधारण 15 ते 20 लिटर दूध देणाऱ्या गायी आपल्या साधारण प्रत्येक गोठ्यामध्ये असतात. तर आपल्याला जर दुधाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपण एक जातीवंत कालवडींचं जे काही सिमेंट आहे ते भरवणं जास्त गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला 20 ते 30 लिटरच्या दरम्यानच्या ज्या काही गायी आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला बनवता येतील, आपण याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन खंडागळे आपल्या DK डेअरी फार्म या चॅनलवर आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, एक चांगला गोठा व्यवस्थापन करताना आपण कालवडी पाळणं व त्या मोठ्या करून विकणं किंवा त्यांच्यापासून दूध काढणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांचं नियोजन करताना आपण 1 ते 3 महिन्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जे काही येणारे नवीन जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला असेच पाहता येतील. तर मित्रांनो, आज सध्या पाहायला गेलं तर खूप सारे जे काही तरुण वर्ग आहेत किंवा इतरही जे काही शेतकरी वर्ग आहेत ते मोठ्या प्रमाणावर हा दुग्ध व्यवसाय करत आहेत. तर साधारण आज पाहायला गेलं तर आपल्याकडे साधारण 15 ते 20 लिटर दूध देणाऱ्या गायी आपल्या साधारण प्रत्येक गोठ्यामध्ये असतात. तर आपल्याला जर दुधाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपण एक जातीवंत कालवडींचं जे काही सिमेंट आहे ते भरवणं जास्त गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला 20 ते 30 लिटरच्या दरम्यानच्या ज्या काही गायी आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला बनवता येतील, आपण याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण ज्या काही आपल्या गायी आहेत त्यांना सिमेंट भरवण्यासाठी त्या एक उत्कृष्ट प्रकारे जास्त गरजेचं आहे, की जसं की त्यांना कुठल्याही प्रकारची जी काही मिनरल डिफिशियन्सी असेल तर साधारण गाय आपली गाभ जात नाही. तर त्यासाठी आपण आपल्या जे काही गायी आहेत त्यांना वर्षभर मिनरल मिक्सचर देणं खूप गरजेचं आहे. सोबतच जे काही पौष्टिक चारा आहे, मका असेल, थोड्याफार प्रमाणावर नेपेर असेल, सोबतच जो काही सुका चारा असेल, मीठ असेल, सोडा असेल, हे वर्षभर एक चांगल्या पद्धतीने देणं खूप गरजेचं आहे. आपण असे नियोजन केल्यानंतर आपण जे काही सिमेंट भरवणार आहोत ते भरवल्यानंतर आपली गाय निश्चितच चांगल्या प्रकारची गाभ जाणार आहे. तर आपण सिमेंट निवडताना सॉर्टेड सिमेंट आणि कन्व्हेन्शनल सिमेंट अशा 2 प्रकारच्या सिमेंटमध्ये आपण सॉर्टेड सिमेंट निवडणं जास्त गरजेचं आहे, की जेणेकरून जर आपण सॉर्टेड सिमेंट भरवलं तर आपण जी काही झालेली कालवड आहे ती इतर शेतकऱ्यांनाही आपण चांगल्या किमतीमध्ये देऊ शकतो. तसे न करायचे असल्यास आपण आपल्या गोठ्यात चांगल्या कालवडीही सांभाळू शकतो. मित्रांनो, साधारण जी काही आपण सॉर्टेड सिमेंटचे जे काही कालवडी भरवतो आपण त्यांना त्यांचं जे काही दूध देण्याचं जे काही माध्यम आहे ते आपल्याला जास्तीत जास्त दूध देऊ शकतात आणि आपल्या दूधधंद्यात चांगली वाढ होऊ शकते. तर सिमेंट भरवताना साधारण आपली गाय हिटवर आल्यानंतर साधारण गाय हिटवर येताना रात्रीच्या वेळेस येते. रात्री तीव्र प्रमाणावर माज असल्यानंतर सकाळी जो काय माज आहे त्याची जी काय तीव्रता आहे ती कमी होते. तर साधारण आपण गाई लावताना सकाळी 6 ते 11 या दरम्यान गायीची लागण करणं जास्त गरजेचं आहे, की जेणेकरून आपण जो काय सिमेंटवर जो काय जास्तीचा खर्च करणार आहे, थोडक्यात सॉर्टेड सिमेंट जर आपण पाहायला गेलं तर 1,000 रुपयापासून तर 2-2, 3-3, 4-4 हजार रुपयापर्यंत आपल्याला जे काय सिमेंट आहेत ते मिळून जातात. तर आपला जो काय खर्च आहे तो वायाला जाऊ नये यासाठी आपण साधारण एकतर गाई सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6 नंतर भरवणं जास्त गरजेचं आहे, की जेणेकरून आपण जेव्हा जे काही सिमेंट भरवणार आहोत त्यासाठी गाईचं जे काही टेम्परेचर आहे ते डाऊन असणं खूप गरजेचं आहे. एकतर संध्याकाळी लावली तर उन्हाची तीव्रता कमी झाल्यामुळे गायचं जे काही शरीराचं तापमान आहे ते थोडक्यात नियंत्रणात राहते व सकाळीही 11 वाजेपर्यंत तापमान नियंत्रणात राहते, की जेणेकरून आपण जे काही सिमेंट भरवणार आहोत ते एक चांगल्या पद्धतीने गाय गाभ जाईल व त्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारची कालवड मिळेल. साधारण एक सॉर्टेड सिमेंट वापरल्यानंतर आपल्याला जवळपास 90 ते 95% हे आपल्याला कालवडीच मिळतात. तर ही कालवड झाल्यानंतर आपण 1 ते 3 महिन्यामध्ये नियोजन कशा पद्धतीने करावं हे आपण जाणून घेऊयात. तर साधारण आज ह्या ज्या आपल्या काही 2 कालवडी आहेत त्या साधारण एक 10 दिवसाच्या पूर्ण झालेल्या आहेत. तर साधारण आपल्याला मी एक रुडिओ आणि हॅमर असे 2 बुलचे सिमेंट वापरलेले आहेत. तर त्यापासून मला कालवडीच तयार झालेल्या आहेत. तर साधारण मित्रांनो, कालवड झाल्यानंतर तिचा जो काय नाळ आहे तो आपण ब्लेडच्या सहाय्याने, चांगल्या धारदार ब्लेडच्या सहाय्याने कट करणं खूप गरजेचं आहे व त्यावर जे काय आयोडीन आहे ते आयोडीन टाकणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून जे काही इन्फेक्शन आहे ते तिच्या नाळाला जे काय आहे ते होणार नाही. सोबतच झाल्यानंतर आपण कालवडीला आईपाशी एक 2 ते 3 तास ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण आईपाशी जे काय आपलं वासरू आहे ते ठेवू, ती जेव्हा त्याला मायेने चाटेल तेव्हा त्याचे जे काही शरीराच्या पूर्ण जे काही हालचाली आहेत त्याला हालचालींना वेग येईल व एक चांगलं कालवड तयार होईल.
तर साधारण ती कालवड आपण खाली झाल्यानंतर एक 2-3 तासानंतर ती कालवड एक सुक्या चारा जो काय असेल, जो काय भुसभुशीत चारा असेल त्यावर ठेवणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही कुठलाही चारा वापरू शकता. जर सोयाबीनचा भूस असेल, गव्हाचा भूस असेल किंवा इतर कुठलाही वेस्टेज जो काही सुका चारा असेल त्यावर तुम्ही ठेवू शकता, की जेणेकरून जे काही वासराचे जे काही गुडघे आहेत ते गुडघे त्याला कुठल्याही प्रकारची विजा होणार नाही. सोबतच त्याचे जे काही बाकीचे अवयव आहेत ते नाजूक असल्यामुळे सोबतच जे काही वासरू आहे आपलं ते उठण्याचा जास्त प्रयत्न करतं. जेव्हा ते उठतं त्यावेळेस ते पटकन खाली पडतं. तर खाली पडल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची विजा होऊ नये यासाठी आपण त्याला सुक्या चाऱ्यावर ठेवणं जास्त गरजेचं आहे. तर साधारण गाई विल्यानंतर एक 2 ते 3 तासाच्या आत वासराला त्या आईचा चीक पाजणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून त्या कालवडाला चांगल्या प्रकारची इम्युनिटी बूस्ट होईल व आपले जे काय वासरू आहे ते चांगलं सुदृढ होईल. त्याची चीक पिल्यानंतर त्याची जी काय हाडे आहेत, स्किन आहे ते चांगल्या प्रकारे बनेल व आपलं वासरूही चांगलं तयार होईल. तर साधारण आता सध्या आपण वासरू पालन करताना ज्या त्या वासराला ज्या त्या आईचं दूध पाजणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून आपण जर दुसऱ्या गाईचं दूध त्या वासराला जर पाजलं तर त्याला काही जे काही जुलाब असेल, अपचन असेल असे आजार 100% होऊ शकतात. तर साधारण एक महिनाभर तरी किमान त्या वासराला आईचं दूध देणं खूप गरजेचं आहे. तर दूध देताना साधारण आपण सुरुवातीला थोडं दूध वाढवणं जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही जर एकदम सांगितलं तर सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर असं 6 लिटर दूध तुम्ही जर एकदमच पाजत गेला 2-3 दिवसामध्ये तर 100% जुलाब होण्याची लक्षणं वासरामध्ये दिसून येतात. तर साधारण सुरुवातीला आपण 1 ते 1.5 लिटर सकाळ, 1 ते 1.5 लिटर संध्याकाळ अशा प्रकारचं 3-3.5 लिटरचं नियोजन आपण करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जशी जशी वासराची जी काही क्षमता होईल तसं आपण त्याचं दूध वाढवत गेलं पाहिजे, की जेणेकरून जर आपण 10 ते 15 दिवस वासराचं चांगलं संगोपन केलं तर त्याचं वजन चांगलं वाढेल. आणि जर वासराने जर एखाद्या वेळेस जर जुलाब केले, दूध जास्त झालं तर निश्चितच त्याचं जे काही वजन आहे व इम्युनिटी आहे ती नक्कीच डाऊन होणार आहे व त्यानंतर वासराचं पुन्हा आपल्याला वजन मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा जास्त दिवस लागणार आहे. तर त्यासाठी जे काही दुधाचं नियोजन आहे ते आपण चांगलं करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्या ह्या ज्या अजूनही 2 कालवडी ज्या काय आहेत, ही आपली ज्युपिटरची कालवड असून आणि ही आपली स्पाईकची कालवड आहे. तर ही साधारण 1 महिन्याची झालेली आहे. तर हिला आज साधारण मी 6 लिटर दूध, 3 लिटर सकाळी व 3 लिटर संध्याकाळी हिला मी दूध पाजतोय. सोबतच जे काय बोईवरचं लिक्विड असेल ते लिक्विडही हिला चालू आहे, की जेणेकरून 6 लिटर दूध आपण चालू केल्यानंतर आपल्याला एक चांगल्या कालवडीची वाढ आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, साधारण 21 दिवस झाल्यानंतर कालवडीची शिंग काढणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यासाठी ट्यूबचाही वापर करू शकता किंवा जे काय डॉक्टर आपले नटबोल्टच्या सिस्टीमने जे काय काढतात शिंग ते आपण काढून घेणं खूप गरजेचं आहे. जर शिंग काढण्यासाठी आपण जर उशीर केला तर गाई साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या वेतामध्ये गेल्यानंतर साधारण एक ते 2 इंचाची शिंग आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. तर साधारण आपण ती जी काही शिंग आहेत ती वेळेत काढणं खूप गरजेचं आहे. तर सोबतच आपली ही जी काय दुसरी कालवड आहे ज्युपिटरची, तर ही साधारण आज 3 महिन्याची पूर्ण झालेली असून आपण ह्या कालवडीला दूध सध्या कमी केलेलं आहे आणि दूध कमी करून हिला काल्फ स्टार्टर जे काय आहे ते आपण काल्फ स्टार्टर चालू केलेलं आहे. सोबतच जी काही शेंगदाणा पेंड आहे ती पण आपण चालू केली आहे, जेणेकरून त्याची जी काही वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने भेटेल. तर हिचं आज साधारण जे काय आपलं कालवडीचं जे काय साधारण वजन आहे ते वजन कॅल्क्युलेट केल्यानंतर हिचं जे काय वजन आहे ते आज मला 150 किलो वजन भेटलेलं आहे. तर ह्या वजनापर्यंत जाण्यासाठी मित्रांनो, जो काय सुका चारा असेल, हिरवा चारा असेल, याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने केलेले आहे. एक 60% सुका चारा व जो काय 40% जो काय हिरवा चारा आहे मी त्याला देत आहे. सोबतच 1 ते 1.5 किलो सकाळी, 1/4 किलो संध्याकाळी, 1/4 किलो अशा पद्धतीची जे काय काल्प स्टार्टर असेल मी त्याला देतोय. सोबतच एक सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम शेंगदाणा पेंडही देतोय, की जेणेकरून जे काही फॅट आहे, प्रोटीन आहे, थंडीपासून वाचण्यासाठी, चांगली ऊर्जा मिळवण्यासाठी त्या कालवडीला देतोय. सोबतच ही जी काय चाटणवीट आहे ही चाटणवीट वासरांना देणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून जे काय क्षार्स असतील, झिंक, कोबाल्ट, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे जे काय खनिजद्रव्य आहेत त्या खनिजद्रव्यांची कमतरता होऊ नये यासाठी आपण अशा पद्धतीच्या चाटणविटा बांधणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून वासरं ते चाटतील व सोबतच पाणीही चांगल्या प्रमाणावर पितील. तर पाण्याचा विचार करायला गेलं तर साधारण वासरांना पाणी जास्त देणं चुकीचं आहे, की जेणेकरून थोडक्यात आपण सकाळी 2 लिटर किंवा 3 लिटर असं, सकाळी 3 संध्याकाळी 3, 5 ते 6 लिटर
जर आपण वासराला देतो तर त्यासोबतच आपण जास्त पाणी दिलं नाही पाहिजे थोडक्यात वासरांना. साधारण एक सकाळी दूध दिल्यानंतर आपण दुपारच्या टायमाला एक 2 ते 3 लिटर पाणी वासराला देणं खूप गरजेचं आहे. जर आपण पाणी कमी दिलं तर जे काय आपलं वासरू आहे त्याच्या अंगावर केस आपल्याला निश्चित प्रमाणावर दिसून येतात. तर ती जी काय केस आहेत ती आपल्याला जर घालवायची असतील तर त्या वासराला पाणी थोडं देणंही गरजेचं आहे, जास्त देणंही चुकीचं आहे. आणि सोबतच जे काही डिवर्मिंगचा विषय आहे तर वासरांना साधारण दर 21 दिवसानंतर 3 महिन्यापर्यंत डिवर्मिंग करणं खूप गरजेचं आहे. जे काय अल्बिमर असेल, अल्बेंडोझॉल असेल, जे काय फास्मिन असेल, सोबतच 3ऱ्या महिन्यामध्ये आयव्हरमेक्टिन जे काय आहे 1% ते आपण कातडेतून देणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून जे काय वासरू आहे त्याचं जे काय व्यवस्थापन आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. व जंतर निर्मूलन केल्यानंतर आपल्याला एक चांगल्या पद्धतीच्या कालवडी निश्चितच मिळू शकतात. तर साधारण आज ह्या ज्या काही कालवडी आहेत तुम्हाला पाहू शकता कुठल्याही प्रकारची जी काय पोट आहे ते तुम्हाला सुटलेलं दिसत नाही. याच्या मागचं जे काही मुख्य कारण आहे ते आहे म्हणजे चारा व्यवस्थापन. तुम्ही चारा व्यवस्थापन करा व अशा पद्धतीच्या कालवडी तयार करा. तर मित्रांनो, आजचा हा जो काही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आहे तो कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.